पिंजरा पिंजरा रे। मम्मा, मला माहितीये हे काम फक्त तूच पटकन करू शकतेस। खरं तर मी तुझे आभार मानायला फोन केलाय। थँक्स मम्मा। नारायणी, अगं काय बोलतेस तू? अगं एवढं असं काय काम केलंय मी तुझ्यासाठी? वेडी आहेस का? आभार कसले मानतेस माझे? तुझ्यासाठी ती खूप छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी मोठी आहे। तू माझं सिम कार्ड मिळवून दिलंस। नाहीतर किती त्या कटकटी असतात, पोलीस कंप्लेंट द्या, मग ते डॉक्युमेंट्स द्या। नारायणी, बास झालं तुझं कौतुक। आता मी काय म्हणते ते नीट ऐक। हे बघ, गोरख तुझ्या आणि वीरच्या भानगडीत नाक खुपसणार नाही, पण तू वीरचा पिच्छा सोडू नकोस। सध्या तो त्या पोरीशी वाईट वागतोय आणि तुझ्याशी खूप चांगला वागतोय, हेच आपल्याला हवंय। आपण एक काम करूया का? म्हणजे मी आपल्या वकिलाशी बोलते, आपण आपल्या बाजूने सगळी तयारी करून ठेवूया। म्हणजे सगळे कागदपत्र तयार ठेवूया आणि वीरला सांगूया, बाबा रे हे बघ, हे कागद याच्यावरती सह्या कर। ठीक आहे, मी लगेच वीरच्या मागे लागते। नारायणी, अजून तरी ती पोरगी वीरची कायदेशीर बायको आहे। जोपर्यंत वीर तिला डिवोर्स देऊन तुझ्याशी लग्न करत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही। म्हणून म्हणते, कामाला लाग। मम्मा, याआधी सगळ्या गोष्टीत मी तुझ्या शब्दाबाहेर होते का? नाही ना, मग यापुढेही नसेल। बरं हे बघ, यांच्या जेवणाची वेळ झालीये, मी फोन ठेवते। पण ऐक, मी तुला जे समजावलंय, जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वाग। कळतंय ना? मम्मा, मी काय तर पूर्वीसारखी लहान नाही राहिलीये ग, मोठी झालीये। मला चांगलं वाईट सगळं कळतं। बरं बाई, काळजी घे स्वतःची। ठीक आहे, थँक्स मम्मा, बाय। आता काय झालं? आधी आई चांगल्या वागत नव्हत्या आणि आता तात्या पण विचित्र वागतात। पण जरा मला ना कधी कधी कळतच नाही की माझी चूक आहे का त्यांची। आनंदे, तात्या वाईट वागतायत ते तर नेहमीच आहे, पण 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 तात्या इतके दिवस तुझ्याशी चांगलं वागत होते, याचंच मला आश्चर्य वाटतंय। तुला एक सांगू का आनंदे, तात्यांची मती कधी आणि कशानं बदलेल याचा काय बी नेम नाहीये ग। पण भंडाऱ्यात तात्या माझ्याशी जे काय वागत आले ना, ते मी खरं मानत गेले। मला खरंच असं वाटलं की ते बदललेत। आनंदे, एक वेळ कावळा काळाचा पांढरा होईल, पण तात्या मात्र वाईटाचे चांगले कधीच नाही होणार। बडे बघ, वीरला यातलं काही सांगू नकोस, त्याला उगाचच काळजी वाटेल। आनंदे, आनंदे, इथे कोणाला काही सांगा किंवा नका सांगू, आपण मात्र नेहमी काळजीतच असतो। सुंदर मला नेहमी सांगायचा, जरा मोठी हो, मग बघ अख्खं जग कळेल तुला। आनंदे, तुझे हे हाल बघून तर मला मोठं व्हावं असंच वाटत नाहीये। तुला जरी वाटत नसलं तरी तू मोठा व्हायचा थांबणार आहेस का भंडाऱ्या? काही बोलतो? आनंदे, पण माणसं अशी एका दिवसात कशी काय बदलतात ग? तेही त्या परमेश्वराला ठाऊक। ते जाऊ दे, एक काम कर, वीरला फोन कर, त्याला इथे बोलव, त्याला सांग की तो ओजस निघालाय। हा, नाही नको। का? अगं आनंदे, तू उगाच त्याची कामं सोडून इकडे पळत येईल। आता नको, नंतर करूया त्याला फोन आपण। यायला आजचा दिवस खराब जाणार आहे। ते पोरीचं तोंड बघितलं, त्या फालतू बापाचं नाव तोंडात आलं माझ्या आईला तिच्या। झालं की गेली ती सोपी घरातनं, आता काढून टाका तिचा इशे डोक्यातनं।
त्या बाप लेखीला ना येळी देशोधडीला लावला असतं तर तोंड दाखवायला आली इकडं. त्या ईरचं काय काम आहे त्या दळभद्री पोरीकडं? आणि ही ऐकली आनंदी म्हणते त्या ईरचं काम आहे त्या पोरीकडं म्हणून. काय संबंध काय त्या ईरचा त्या फालतू पोरीशी? आणि त्या आनंदीचा तरी काय संबंध आहे ईर्षी? चिरंजीव, या सुपीकडं काय काम आहे तुमचं? कोण सुपी? बघितलं, त्याला ठाव बी नाही कोण सुपी आहे ती. मग त्या आनंदी विषयी म्हणाली त्या सुपीकडे तुमचं काम आहे म्हणून. आनंदी असं म्हणाली? हे डोकं फिरलंय का हिचं? आत्ता जाऊन जाब विचारतो तिला मी. जाऊ दे चिरंजीव, जाऊ दे. नाही जाऊ दे कसं काय तात्या? आता मात्र हद्द झाली. इथे मी माझ्या बापाला बाप म्हणत नाही, तिथे हिला कोणी अधिकार दिलेत हे सगळे? आता विचारतो हिला. आई पण नारायणी इथे आली ना तर तिला इथेच थांबून ठेवा, म्हणजे अशा अवस्थेत तिच्या समोर तमाशा नको. भाई बरोबर. उद्याच कशाला इशे वाढ. नाही तात्या, असं कसं काय? जे अधिकार मी माझ्या बापाला दिले नाहीत ते काय तिला दिलेत का? हे आनंदे, हो मी शिकडे घे जरा. मला जरा एका गोष्टी खुलासा कराल का? हे चिरंजीव नक्की कोणावर चिडलेत, आमच्यावर का आनंदीवर? हा हो, असं काय करता? आनंदीवरच चिडलाय तू. पण बायको पदरात टाकली देवानं माझ्या. याच्याऐवजी 2-4 किलो तांदूळ दिले असते, ते निदान कुकर मध्ये घालून भात म्हणून खाल्ली तरी असते. अहो, असं काय बोलताय डोकं फिरल्यावानी? अरे माझं डोकं नाही फिरलंय, डोकं फिरलंय तुमचं. हे चहा ना थंड झालंय, जा ना. झालं बरं करून आणा. मलाच का वाटते चिरंजीव माझ्यावर चिडले म्हणून? मला सांग, समजतेस काय तू स्वतःला? प्रत्येक वेळी काहीतरी शहाणपणा करत असतेस. तात्या म्हणजे काय कोणी शेमडं पोरे असं बोलायला त्यांच्याशी? असं काय झालं पुढे? झालं तुझं. ऐक ऐक ऐक, तो ओजस आहे ना, त्याचा फोन आला होता. तो इथे यायला निघालाय. आनंदी लगेच गोरख दादाला सांगायला हवं. गोरख दादा, आपली शिकार टप्प्यात येते आपल्या. हो, ओजस गावात येतोय. ठीक आहे, तू ये संध्याकाळी आलास की बोलू. हो या. पंढरी, एक काम कर, लगेच गजाला घेऊन ये इथे. हा जा. आनंदी, मला सांग, हे सुपीचं काय प्रकरण आहे आणि का आली होती तिथे? आणि तुला कशी काय माहिती ती? भाऊजींनी सांगितलं ना, खूपच कौतुक करत होते तिचं. गजाला पण ना काय अक्कल नाहीये. तिला कशाला बोलवायचं होतं इथे? ती त्यांना नाही, तुला भेटायला आली होती. मला? आणि नेमकी दात्यांच्या तावडी सापडली असणार. तुला माहितीये वीर, तात्या खूप बोलले तिला. ती बिचारी खूप रडली. आणि मी मध्ये बोलायला गेले ना तर तात्या माझ्याही अंगावर रडले. पण मला सांग, तात्या का चिडले असतील तिच्यावर एवढे? तात्यांना नाही आवडत ती पण आणि तिचे वडीलही. का? ज्यांना स्वतःची अक्कल असते ती माणसं तात्यांना आवडतात. ही पोरगी हुशार आहे, तिला स्वतःचं डोकं आहे म्हटल्यावर तात्यांना ती आवडेल का? या तू पण ना, देवाने आपल्याला अक्कल दिली नाहीये हे माहिती असताना नको ते उद्योग कशाला करायचे? काय कशाबद्दल बोलतोय? मला काही कळेल असं काही बोल. कुठले उद्योग? मला सांग, सुपीला का बोलवलंस तू? सुपीला कशाला बोल? सुपी आपली इथे आली होती. हळू बोल. आणि आली होती का म्हणजे? येऊन गेली सुद्धा. तात्या नको नको ते बोलले, तिला माहितीये? गजा, तू पण ना, तुला माहितीये ना तात्यांना तिचा आणि तिच्या वडिलांचा किती राग येते. त्यातून ती घरी आली म्हटल्यावर तात्या सोडणार आहेत का तिला? किती अपमान केला असणार आहे? तात्या काय करत होती तिला बोलायची? बरोबर नाही केलं तात्यांनी. सुपीला गरीब विचार काय गरीब बिचारी? नाही, असं काय नाही. गजा, तू बोलतोयस? काय रे बाबा, लाईन बिन नाही ना मारतस तिच्यावर? अरे काय 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 बोलतोय का? मी कशाला लाईन मारणार आहे? काही काय, मी नाही, मी लाईन कशाला मार? मी काय म्हणत, आता आपलं काम करायचं आहे ना, आपलं काम करायचंय तिला. बरं, आता करेल का पण ते आपलं काम? कसलं काम? तुला सांगितलं ना, आता काही काम करायचं नाहीये तिने. काम करायचं नाही म्हणजे?
मी काय म्हणते, लगेच नाही नको म्हणाला ना. आता पैसे दिलेच आहेत तर करून घेऊ काहीतरी काम, परत पैसे घेण्यापेक्षा. आणि तसंही त्या ओजसला वगैरे एकटं भेटायला जायची वेळ आली तर तिला घेऊन जाईन ना मी, एखादी मैत्रीण म्हणून. एकटीला दोघी बऱ्या, नाही का भाऊजी? हा, बरोबर आहे. एकीला दोघ्या बऱ्या. खरंय तुझं, म्हणजे ही कल्पना मलाही आवडली. बरं ते सगळं राहू द्या, मी आधी बाहेर जातो, नाहीतर आईला शंका यायची इतका वेळ आत काय करतोय. हा लई भारी काम केलं तुम्ही, धन्यवाद. ते राहू द्या भाऊजी. आता मला सांगा नक्की भानगड काय आहे? हा, काय का भानगड? नाही नाही, अरे चुकीचा नाही नाही, ते असंच आपलं गरीबाला मदत. ती गरीब एक नंबरची डांबरट बाई आहे ती. तिच्या तोंडात जीभ नाहीये, सुराच आहे, सुरा. काहीतरी काय भाऊजी, मला नाही वाटली ती तशी. कळेल कळेल, काही दिवसांनी कळेल. माझ्याशी जर साधा जन्माचं वैर असल्यासारखीच वागते. अच्छा, मग तुम्ही कसं वागता तिच्याशी? मी का वागणार आहे? मी काय वागणार आहे? आता जर का ती माझ्या वागण्यात शिरेल तर मी काय गप्प बसणार आहे का? मी पण वाटेल ते बोलतो. हे बघा भाऊजी, असं वाटेल ते नाही बोलायचं. सुंदर मला नेहमी एक वाक्य सांगायचं की वैरानं वैरच वाटतं. आणि आपण हात उचलावा ना तो मैत्रीसाठीच. मला पटतंय, पण वहिनी आता हे एवढं सगळं झाल्यावर ती आपल्याला मदत करायला तयार होईल, नीट वागेल माझ्याशी? अहो, का नाही वागणार? वागेल ना. असंच होऊ दे, येतो मी. खूप वेळ विचार केल्यानंतर मला कळलंय की 2 गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. नारायणीला दिवस गेलेत, त्यामुळे आता तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी म्हणून आपल्याला नारायणीच्या नावावर जमीन आणि वाड्याचा काही भाग केला पाहिजे. जे काही आहे ते आनंदी आणि नारायणीमध्ये विभागून टाक. झालं सध्या तरी आपण नारायणीचा विचार करूया. मला असं वाटतं की गोरख आणि नागनाथचा हिस्सा सोडून बाकी सगळं आपण नारायणीच्या नावावर करूया. हा का, पण मग आनंदीचं काय? अहो, तिच्यासाठी आपण आहोत ना, तिची काळजी नका करू तुम्ही. आपण बँकेत तिच्या नावाने एक खातं उघडूया आणि त्या खात्यात तिला आयुष्यभर पुरतील एवढे पैसे मी ठेवते. पण हे असे पैसे तिला किती दिवस पुरणार आहेत? तिची स्वतःची हक्काची प्रॉपर्टी हवीच ना. तुम्हाला माहितीये, नारायणीच्या नावावरती काहीही नाही म्हणून तात्या तिला नांदवत नाहीये. आता त्याचं तोंड बंद करायला म्हणून तरी सध्या आपण सगळं नारायणीच्या नावावर करूया. याची किती वेळा कागदपत्र बदलायची? कागदपत्र बदलावी लागणारच आहेत. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मला विचार करायला थोडा वेळ दे. मी असा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत. अहो, बरोबर आहे तुमचं. मी सुद्धा असं काही लगेच करणार नाहीये. फक्त म्हटलं वेळ आली तर तसं करावं लागेल एवढं फक्त तुमच्या कानावर घालून ठेवते. नाही नाही तर नंतर गोरख म्हणेल की सगळे निर्णय माझे मी घेतले, तुम्हाला काही सांगितलं नाही. तसं नको. हे बघ सरस्वती, बस हा विषय आपण इथेच थांबूया, कारण मला याही पेक्षा महत्वाच्या गोष्टीवर तुमच्याशी बोलायचं आहे. मला माझ्या 2 मुलींपेक्षा महत्वाचं काहीच नाही. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या एका मुलीबद्दलच आहे. म्हणजे वीरला आनंदीपासून डिवोर्स हवाय. त्याला आता तिच्याबरोबर राहायचं नाही. फक्त तात्या कसं आहे ना, त्याच्यातली एक पुतणी जी आहे आनंदी, त्यामुळे तिला त्रास वगैरे झाला तर हे छाती फोडणं वगैरे राहू दे, मी डोकी फोडून एकेकाची. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. काय सांगतेस काय तू? तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. हे बघा, त्या पोरीचं एकूण वागणं बघता असं काहीतरी होईल असं सगळ्यांना वाटत होतं. आणि तुम्ही हा विचार करा ना, नारायणीला दिवस गेलेत, अशा परिस्थितीत तिला तिच्या नवऱ्याचं छत्र मिळतं ही चांगलीच गोष्ट आहे ना.
किती किती दुर्दैवी बाप आहे मी. माझी एक मुलगी दुःखी झाल्याशिवाय दुसरी मुलगी सुखी होऊच शकत नाही. हो नारकर, शेतावरून वाड्यावर यायला का इतका वेळ लागतो काय? काय गुत्त्यात दारू पीत भरला काय? 3 महिन्याच्यात वाड्यावर या. लय काम चुकार झालाय माणूस. जसा मालक तसा नोकर. तुमची सावली आहे तो तुमच्यासारखंच वागणार. काय म्हणलं तुम्ही? अरे या 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 पाहुणे येती घरा. तोची दिवाळी दसरा बघा कोण आले. वा 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 तात्या, माझं एवढं जोरदार स्वागत. अरे पण ललिता वहिनींच्या चेहऱ्याकडे बघून तसं काय वाटत नाहीये रे. तो त्यांचा इनबिल्ट फॉल्ट आहे. याच्याकडे एवढं लक्ष देऊ नये ते बरं. पण तुमचं तुझगावमध्ये मुक्काम वाढलाय जण. का रे बाबा, एकदम माझ्या मुक्कामावर आलास? अरे काय तुझे चळवळी आंदोलन बंद झालीत का विचारत होतं. म्हणजे गावातच जास्त दिसतंय. नाही म्हणजे मी गावात असणं झेपलेलं दिसत नाहीये तुला? न झेपण्यासारखं काय गोरक्षी. तुम्ही म्हणजे गावची शान आहात. माझी छाती जर फोडली ना तर तुमचं दर्शन होईल. फोडू छाती घेऊन ये. वा वा तात्या वा. त्याच्यापेक्षा एक काम कर ना, माझ्या 2 पुतण्या आहेत तुझ्या घरी, त्यांना गोरक्षेट हाच तुमच्या मधला आणि माझ्या मधला फरक आहे. तुम्ही त्यांना पुतण्या म्हणता पण मी त्यांना माझ्या स्वतःच्या लेकी समजतो. मग मी त्यांना सांभाळणार नाही का? वा नाही चांगलंय. फक्त तात्या कसं आहे ना, त्याच्यातली एक पुतणी जी आहे आनंदी, तिच्यावर माझा जरा जास्त जीव. त्यामुळे तिला त्रास वगैरे झाला तर हे छाती फोडणं वगैरे राहू दे, मी डोकी फोडून एकेकाची. आईले गोरखचं आता जरा जास्तच बिल झाले. अक्केला आता सांगितलंच पाहिजे. तुझ्या पोरीला नांदवायचं असेल तर एक गोरखला उडाव, नाही तर पोरीला घेऊन जा घरी. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. काय गोरक्षेट कशाला त्रास दिला आम्ही तिला. आई विना वाढलेली पोर आहे ती. तिला आम्ही म्हणजे आई बापाची माया देतो. म्हणजे आमच्या 2 लेका इतकीच ती प्रिय आहे आम्हाला. तुला तुझी 2 मुलं प्रिय आहेत? तात्या तुला पैसा तेवढा प्रिय आहे. आता गोरक्षेट तुम्ही आमचे टिंगल करणार नाही तर कोण करणार? तात्या टिंगल नाही, खरंच आहे ना तेवढंच सांगतोय. अरे गोरख दादा. मग गजू शेठ काय म्हणताय? एकदम मजेत. येतो जरा गावाची खबरबात घेऊन. मजेत आहेत का नाही माझी पोरं? हा एकदम चकाचक दाढी करून. कुठं चाललास? हटकलं झालं. कुणी बाहेर कामासाठी निघाल की हटकायलाच हवं का? काय चालतं मला कळत नाही इथे. आमच्या घरामधली लोकशाही पोरग सुद्धा आईला उलट उत्तर देऊ शकतं. हे स्वातंत्र्य मी तुमच्या पुत्रीला म्हणजे माझ्या लेकीला दिलेलं आहे घरात. असो, मी माझ्या पुतणींना तुझ्या लेकीला भेटून येतो. हे बियाणे एवढं नटून तुटून कुठं गेलंय गावात दिवे लावायला? बघा तर माणसं बघायची नाही काही नाही, आईवर नुसतं वरडत राहायचं. तुमच्यामुळे पोरं माझी किंमत ठेवीन अशी झाली. आणि हा गोरख नुसतं आपल्या राशीला लागलाय. काय त्याला त्या आनंदीचा पुळका आहे तो एवढा कुणाच चौक आपल्या नरड्याला फास. आनंदीला सोनं लागलंय नुसतं. आईले गोरखचं आता जरा जास्तच बिल झाले. अक्केला आता सांगितलंच पाहिजे. तुझ्या पोरीला नांदवायचं असेल तर एक गोरखला उडाव, नाही तर पोरीला घेऊन जा घरी. बघू काय करते अक्के.
ह्या ओजसने आतापर्यंत मला फोन करून करून माझा जीव काढलाय. त्यात आणखीन माझा फोन बंद आहे म्हणजे हा नक्कीच कुठून तरी मला कॉन्टॅक्ट करत असणार. आता फक्त माझा फोन बंद ठेवून हा माझ्या आयुष्यातून जाणारा मुलगा नाहीये. ह्याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. ह्याला सांगितलं पाहिजे की घे हे पैसे, जा माझ्या आयुष्यातून, मला एकटीला सोड, तोंड काळं कर तुझं. नाहीतर माझ्या आयुष्यात काहीतरी मोठाच गोळ घालायचा हा. मी त्याला फोनच करू का? नेमका कुठे कडमडायला गेला कुणास ठाऊक. फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा. त्याचं नशीब फाटकय की माझं नशीब फुटकय मलाच कळत नाहीये. तेव्हा मला माहितीये मी पाप करते, पण मी हे सगळं माझ्या वीरसाठीच करते. मला माफ कर. पिंजरा